हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या क्लासमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत जो की अतिशय महत्त्वाचा ग्रामर टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे मॉडल वर्ब्स, मॉडल क्रियापदे. आता मित्रांनो, इंग्रजीमध्ये आपण काही प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स अभ्यासलेली आहेत. आता आपण अभ्यासणार आहोत मॉडल वर्ब्स. आता ही मॉडल वर्ब्स काय असतात तर यांना आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून देखील ओळखत असतो आणि ही क्रियापदे वाक्यामध्ये मेन वर्ब सोबत बेस फॉर्म सोबत वापरली जातात आणि यामधून आपण वाक्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, कंपल्शन किंवा केलेच पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आपण दाखवत असतो. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डेफिनेशन ऑफ मॉडल वर्ब्स. आपण मॉडल वर्ब्सची व्याख्या अभ्यासणार आहोत. द ग्रुप ऑफ इंग्लिश ऑक्झिलरी वर्ब्स including can, could, may, might, shall, should, will, would and must that are used with the base form of another words to express distinction of mood. अशा प्रकारे मित्रांनो सहाय्यकारी क्रियापदांची व्याख्या आता आपण बघूया. can, could, may, might, shall, should, will, would आणि must ही मॉडल वर्ब्स यासह इंग्रजी सहाय्यक क्रियापदांचा गट ज्याचा उपयोग मूळचा फरक व्यक्त करण्यासाठी क्रियापदाच्या मूळ स्वरूपासह केला जातो. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड आणि मस्ट ही ऑक्झिलरी वर्ब्स किंवा मॉडल वर्ब्स वाक्यामध्ये मूळ क्रियापदासोबत वापरत असतो. आता आपण काही लिस्ट बघणार आहोत कोणते मॉडल वर्ब्स आपण वाक्यामध्ये वापरत असतो. तर फर्स्ट जे मॉडल वर्ब आहे ते आहे मस्ट, नंतर आहे हॅव टू अँड वुड यू लाईक. आता वुड यू लाईक वापरून आपण क्वेश्चन विचारत असतो. आता मस्ट म्हणजे काय, आपण केव्हा यूज करतो तर हे केलेच पाहिजे. हॅव टू म्हणजे काय, करावे लागेल. आणि वुड यू लाईक म्हणजे काय, तुला आवडेल का, आपण प्रश्न विचारताना या प्रकारची मॉडल वर्ब्स वापरत असतो किंवा क्वेश्चन वापरत असतो. आता मस्ट म्हणजे हे केलेच पाहिजे. यू मस्ट विजिट द गार्डन, तू गार्डनला गेलेच पाहिजे. यू हॅव टू हेल्प मी, तू मला मदत करायला पाहिजे. वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, तुला चहा घ्यायला आवडेल का. अशा प्रकारची सेंटेन्स किंवा क्वेश्चन आपण समोरच्याला विचारू शकतो. आता आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्या नियम आणि एक्झाम्पल्सच्या आधारे आपल्याला समजणार आहे की मस्ट, त्यानंतर हॅव आपण कसा वापरावा, कॅन, कुड कसा वापरावा. मस्ट म्हणजे हे केलेच पाहिजे, आपल्याला हे करणे अति आवश्यक आहे, यासाठी आपण वापरतो मस्ट. म्हणजेच आपण मस्ट नंतर काय वापरतो तर क्रियापदाचे बेस रूप म्हणजेच फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरतो. आणि मस्ट प्लस इन्फिनेटिव्ह म्हणजे काय तर करायलाच हवे किंवा केलेच पाहिजे यासाठी आपण वापरत असतो मस्ट प्लस मेन वर्ब. आता आपण बघूया की मस्टच्या पूर्वी आपण कोणतेही प्रोनाउन वापरतो, कोणती सर्वनाम आपण वापरतो आणि त्यानंतर वेगवेगळे क्रियापद किंवा क्रियापदाचे रूप वापरतो ते बघूया. आता ही काय आहेत तर ही सर्व सर्वनाम आहेत. सर्वनाम म्हणजे काय, प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड ऑन द प्लेस ऑफ नाउन, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोनाउन. आता आय, वी, यू, दे, ही, शी, इट ही सर्व प्रोनाउन्स आहेत आणि ही प्रोनाउन आपण वाक्यामध्ये वापरत असतो, नामाऐवजी वापरत असतो. आणि त्यानंतर आपण मस्ट वापरून नंतर डू, गो, स्टॉप आणि राईट वापरून वाक्य तयार करू शकतो खूप सारे. आता कशी वाक्य तयार करावी तर आय मस्ट डू, मी हे केलेच पाहिजे. वी मस्ट डू, आम्ही हे केलेच पाहिजे. यू मस्ट डू, तू केलेच पाहिजे. दे मस्ट डू, त्यांनी केलेच पाहिजे. ही मस्ट डू, त्याने केलेच पाहिजे. शी मस्ट डू, तिने केलेच पाहिजे किंवा इट मस्ट डू, ते केले गेलेच पाहिजे. अशा प्रकारे आता आपण फक्त आय वापरून इतके सारे सेंटेन्सेस
तयार केलेली आहेत, अभ्यासली आहेत. आपण जर नेक्स्ट प्रोनाउन घेतलं वी आणि नेक्स्ट वर्ब जर घेतले गो, तर आपण कशा पद्धतीने सेंटेन्स तयार करू शकतो? वी मस्ट गो, आपण गेलेच पाहिजे. त्यानंतर वी मस्ट स्टॉप, आपण थांबलेच पाहिजे. वी मस्ट राईट, आपण लिहिलेच पाहिजे. आपण जर यू, ही, सी, इट वापरून वाक्य तयार केली, समजा आपण जर शी वापरला तर कसे वाक्य तयार करू शकतो? शी मस्ट गो, तिने गेलीच पाहिजे. त्यानंतर ही मस्ट राईट, त्याने लिहिलेच पाहिजे. आता आपण या क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब दिलेला आहे, त्याच्याऐवजी जर आपण वेगळे क्रियापद घेतले, समजा सिंग, राईट ऑलरेडी देण्यात आलेला आहे, तर आपण अजून वेगवेगळे क्रियापद घेतले तर आपण खूप सारे वाक्य तयार करू शकतो मस्ट वापरून, जे की एक मॉडेल वर्ब आहे. आता यूज मस्ट व्हेन इट इज नेसेसरी ऑर व्हेरी इम्पॉर्टंट टू डू समथिंग. एखादी गोष्ट करणे आवश्यक असेल किंवा खूप महत्त्वाचे असेल तेव्हा मस्टचा वापर करणे आवश्यक आहे. व्हेन टू यूज मस्ट? व्हेन इट इज व्हेरी नेसेसरी ऑर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू समथिंग. आपण एखादी गोष्ट केलीच पाहिजे. आता एक्झाम्पल बघूया. द विंडोज आर व्हेरी डर्टी, आय मस्ट क्लीन देम. खिडक्या अतिशय घाणेरड्या आहेत, मला त्या स्वच्छ करायला हव्यात. आता मित्रांनो, डर्टी म्हणजे काय? तर घाणेरड्या. आणि मस्ट क्लीन म्हणजे काय? त्या मला स्वच्छ करायलाच पाहिजे. आता यामधून आपल्याला कंपल्शन देण्यात आलेले आहे, मीन्स वी डोंट हॅव चॉईस. आय मस्ट क्लीन द विंडो म्हणजे मला ते केलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपण मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वाक्यामध्ये वापरत आहोत. इट इज अ फॅन्टॅस्टिक फिल्म, यू मस्ट सी इट. हा एक अप्रतिम किंवा उत्कृष्ट चित्रपट आहे जो आपण बघायलाच हवा. आता मित्रांनो, मस्ट सी म्हणजे काय? बघायलाच हवा किंवा बघितलाच पाहिजे या अर्थासाठी आपण वापरत आहोत. वी मस्ट गो टू द बँक टुडे, वी हॅवंट गॉट एनी मनी. आज आपण बँकेत जायलाच हवे, आमच्याकडे एकही पैसा नाही. आता मित्रांनो, आपण येथे बघू शकतो कोणते मॉडेल वर्ब वापरलेले आहे, तर मस्ट. आणि त्यानंतर आपण मस्ट वापरून वाक्य तयार करत आहोत, मला बँकेला गेलेच पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर वेगळी सेंटेन्सेस घेतली, आय मस्ट गो टू द ऑफिस, मी ऑफिसला गेलेच पाहिजे. आय मस्ट स्टडी, मी अभ्यास केलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वाक्य तयार करू शकतो. आता बघूया. यूज मस्ट व्हेन इट इज नेसेसरी ऑर व्हेरी इम्पॉर्टंट टू डू समथिंग. सेम नियम आपण आता रिवाइज करत आहोत. जेव्हा एखादी गोष्ट करणे खूप महत्त्वाचे असते तेव्हा मस्ट वापरणे आवश्यक आहे. आता मस्ट इज प्रेझेंट ऑर फ्युचर. इट इज यूज फॉर प्रेझेंट ऑर फ्युचर टेन्स. आय मस्ट गो टू द बँक नाऊ, मला आता बँकेत जावेच लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो, मला कुठे जावे लागेल? तर मला बँकेत जावेच लागेल असे वाक्य आपण तयार करत आहोत. अशा प्रकारची सेंटेन्सेस येत असतात. आय मस्ट गो टू द बँक टुमारो, मला उद्या बँकेत गेलेच पाहिजे. अशा पद्धतीचे सेंटेन्स यामध्ये आहे. नाउ सी फ्रेंड्स, नेक्स्ट एक्झाम्पल वी विल सी. आता मस्ट नॉट. मस्ट नॉट म्हणजे काय? हे केले नाही पाहिजे, ते केले गेले नाही पाहिजे. आय मस्ट नॉट डू इट, इट इज इम्पॉर्टंट फॉर मी नॉट टू डू इट, इट इज अ बॅड थिंग टू डू. आता मी ते करू नये, माझ्यासाठी ते न करणे महत्त्वाचे आहे, कारण ते करणे वाईट गोष्ट आहे. आता मित्रांनो, अशा पद्धतीने मी जर ते केले तर ती एक वाईट गोष्ट आहे. तर आपण काय वापरत असतो? मस्ट नॉट डू. आणि आपण इथे बघू शकतो की इट इज अ बॅड थिंग, सो वी शुड यूज मस्ट नॉट. आय मस्ट नॉट डू. आता आपण काही वाक्य बघूया. आय मस्ट हरी, आय मस्ट नॉट बी लेट. मला घाई करावीच लागेल, मला उशीर व्हायला नको. आता मला घाई का करावी लागेल? तर मला उशीर व्हायला नको म्हणून मला घाई करावी लागेल. सो आय मस्ट नॉट बी लेट म्हणजे मला उशीर व्हायला नको. आय मस्ट स्टडी, आय मस्ट नॉट बी फेल. मला अभ्यास करावाच लागेल कारण की मी
फेल व्हायला नको. अशा पद्धतीचे सेंटेन्स आपल्याला तयार करता येतात. नाउ फ्रेंड्स, लेट अस से आय मस्ट नॉट फॉरगेट टू हेल्प राहुल. मी राहुलला मदत करायला विसरू नये. म्हणजे मी राहुलला मदत करायला विसरायला नको पाहिजे किंवा विसरले नाही पाहिजे. यू मस्ट नॉट वॉक ऑन ग्रास. गवतावर चालता कामा नये किंवा गवतावर चालले नाही पाहिजे. आणि या वाक्यात आपण काय वापरत आहोत तर मस्ट नॉट, म्हणजे हे केले नाही पाहिजे, ते केले नाही पाहिजे या अर्थाने. नाउ सी फ्रेंड्स, पुट इन मस्ट और हॅड टू. आता एकतर आपण मस्ट किंवा हॅड टू वापरून वाक्य तयार करत असतो आणि या प्रकारची वाक्य आता आपण बघूया. आय हॅड टू गो टू द बँक येस्टरडे टू गेट सम मनी. मला काल बँकेत काही पैसे काढण्यासाठी जावे लागले होते. आता हॅड टू म्हणजे काय, मला हे करावे लागले होते, मला ते करावे लागले होते. सो इट डिनोट्स पास्ट ॲक्शन. आणि भूतकाळात एखादी घटना ही किंवा कृती ही मला करावी लागली होती फोर्सफुली आणि त्यासाठी किंवा विलिंगली, त्यासाठी आपण वापरत असतो हॅड टू. द विंडोज आर डर्टी आय मस्ट क्लीन देम. आणि आपण सेम सेंटेन्स जे मागे अभ्यासले आहे ते अभ्यासत आहोत. खिडक्या घाणेरड्या आहेत किंवा मी त्या स्वच्छ करायला हव्यात. अशा पद्धतीने आता आपण मस्ट ऐवजी हॅड टू वापरून कशा पद्धतीने सेंटेन्स तयार करू शकतो बघूया. द विंडोज वेर व्हेरी डर्टी येस्टरडे आय हॅड टू क्लीन देम. काल खिडक्या खूप घाणेरड्या होत्या, मला त्या साफ कराव्या लागल्या. आणि मित्रांनो, खिडक्या केव्हा घाण होत्या तर काल येस्टरडे, आणि म्हणून मला त्या साफ कराव्या लागल्या, स्वच्छ कराव्या लागल्या. आणि आपण इथे वापरले आहे आय हॅड टू क्लीन देम. अशा पद्धतीने मला त्या साफ कराव्या लागल्या. सो वी आर युजिंग मस्ट और हॅड टू अँड दॅट इज यूज फॉर सेम मिनिंग. आणि अशा पद्धतीने भूतकाळ दर्शवण्यासाठी, म्हणजेच भूतकाळात आपल्याला ही गोष्ट करावी लागली त्यासाठी आपण वापरत आहोत हॅड टू. आय मस्ट गेट अप अर्ली टुमॉरो आय हॅव गॉट अ लॉट टू डू. मी उद्या लवकर उठायलाच हवे, मला बरेच काही करायचे आहे. आणि मित्रांनो, उद्या मी काय केले पाहिजे, लवकर उठलो पाहिजे. आणि त्यासाठी आपण वापरत आहोत मस्ट गेट अप आणि हॅव गॉट अ लॉट टू डू. मला खूप काही करायचे आहे, त्यामुळे मला काय करावं लागणार आहे तर लवकर उठावे लागणार आहे. अशा पद्धतीने ही डिडंट नो हाऊ टू यूज द मशीन आय हॅड टू शो हिम. मशीन कसे वापरायचे हे त्याला कळत नव्हते, मला ते त्याला दाखवावे लागले. अशा पद्धतीने आपण हॅड टू मस्ट वापरत आहोत. नाउ लेट अस सी फ्रेंड्स मोर एक्झाम्पल्स अँड सी. नाउ इन प्रिव्हियस स्लाइड वी हॅव लर्न्ड मस्ट नॉट, म्हणजे मी हे केले नाही पाहिजे. त्याच्या अगोदर आपण शिकलो आहोत मस्ट, मी हे केलेच पाहिजे. आता आपण मित्रांनो काय शिकत आहोत, नीड नॉट. नीड नॉट म्हणजे काय, ते करण्याची गरज नव्हती किंवा नाही आहे. आय नीड नॉट टू डू इट, इट इज नॉट नेसेसरी टू डू इट, आय डू नॉट नीड टू डू इट. मला तसे करायला नको होते, ते करण्याची गरज नाही. आय नीड नॉट क्लीन द विंडोज, दे आर क्लीन. मला खिडक्या स्वच्छ करण्याची गरज वाटत नाही, त्या स्वच्छ आहे. आय नीड नॉट टू रन बिकॉज आय कॅन रीच ऑन टाईम. मला धावण्याची गरज नाही कारण मी वेळेवर पोहोचू शकतो. आणि नीड नॉट केव्हा वापरतो, वेन इट इज नॉट नेसेसरी, म्हणजे जेव्हा गरज नसेल काही करण्याची तेव्हा वापरतो नीड नॉट. यू नीड नॉट टू गो टू द बँक, आय कॅन गिव्ह सम मनी. तुला बँकेत जाण्याची गरज नाही, मी तुला काही पैसे देऊ शकतो. अशा पद्धतीने मी तुला पैसे देऊ शकतो म्हणून तू बँकेत गेला नाही तरी चालेल, तुला जाण्याची गरज नाही. यू कॅन ऑल्सो से आय डू नॉट नीड टू. आय डू नॉट नीड टू क्लीन द विंडोज. मला खिडकी साफ करण्याची गरज वाटत नाही. यू डू नॉट नीड टू गो टू द बँक. तुला बँकेत जाण्याची गरज नाही. फ्रेंड्स, नाउ वी विल सी हाऊ टू यूज हॅव टू. आता मित्रांनो, हॅव टूचा वापर वाक्यामध्ये कसा करावा हे आता आपण शिकणार आहोत.
आय हॅव टू डू समथिंग, इट इज नेसेसरी फॉर मी टू डू इट, आय एम ऑब्लिज्ड टू डू इट. मला ते केलेच पाहिजे किंवा मला ते करावे लागेल ह्या अर्थाने आपण हॅव टू वापरत असतो. आय नंतर आपण हॅव टू जर वापरला त्याचा अर्थ हा होत असतो की मला ते केलेच पाहिजे. आता बघूया, इथे काही प्रोनाउन देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत हॅव दिलेला आहे आणि इथे आपण बघू शकतो टू डू आणि आपण ही सेंटेन्स तयार करणार आहोत. आता आपण जर आय प्रोनाउन वापरला आणि त्यानंतर हॅव वापरला तर सेंटेन्स कसे होते बघूया. आय हॅव टू डू, मला ते केलेच पाहिजे. वी हॅव टू डू, आपल्याला ते करावेच लागेल. यू हॅव टू डू, तुला ते करावेच लागेल. दे हॅव टू डू, त्यांना ते करावेच लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एक प्रोनाउन वापरून त्यानंतर हॅव टू वापरून वाक्य तयार करू शकतो आणि ज्याचा अर्थ होत असतो करावेच लागेल, केलेच पाहिजे अशा पद्धतीने. आता बघूया आपण ही शी इट प्रोनाउन वापरून कशी वाक्य तयार करावी, कशा प्रकारची वाक्य ही शी इट वापरून तयार करावी. आता जेव्हा वाक्यामध्ये ही शी इट असेल तेव्हा आपण वापरत असतो हॅज आणि हॅज नंतर आपण वापरत असतो टू. आता ही हॅज टू वर्क, त्याने काम केलेच पाहिजे. शी हॅज टू वर्क, तिने काम केलेच पाहिजे. इट हॅज टू वर्क, ते केलेच पाहिजे. अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला अभ्यासायला मिळत असतात. अँड फ्रेंड्स, इन दिस वे वी कॅन यूज हॅव टू अँड हॅज टू अँड we can frame the sentences. Now let us say the examples. I will be late for work tomorrow. I have to go to the dentist. मला उद्या कामावर यायला उशीर होईल, मला दंतचिकित्सकाकडे जावे लागेल. आणि मित्रांनो अशा पद्धतीने मला उशीर का होईल तर मला दंतचिकित्सकाकडे जावे लागेल म्हणून मला उशीर होईल. Now friends, we will see the next example. Jaya starts work at 10. So she has to get up at 5 AM. जया 10 वाजता कामाला सुरुवात करते, त्यामुळे तिला सकाळी 5 वाजता उठावे लागते. आता मित्रांनो जया ही 5 वाजता उठून काही दुसरी कामं करते आणि तिचे जे मेन काम असेल ती 10 वाजेला स्टार्ट करत असेल. अशा पद्धतीने आपण येथे कोणते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरत आहोत तर हॅज टू आणि वरील वाक्यामध्ये आपण वापरत आहोत हॅव टू. हॅव टू प्लस गो म्हणजेच हॅव टू और हॅज टू नंतर मेन वर्ब आणि मेन वर्ब काय आहे गो आणि इथे आहे गेट, गेट अप. अशा पद्धतीने यू हॅव टू पास अ टेस्ट बिफोर यू गेट अ ड्रायव्हिंग लायसन. ड्रायव्हिंग लायसन मिळण्यापूर्वी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि यामध्ये आपण बघू शकतो हॅव टू पास म्हणजेच काय ते पास होणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस यामध्ये आहेत. द पास्ट, येस्टरडे और लास्ट वीक एक्सेट्रा इज हॅड टू आणि आपण येस्टरडे किंवा लास्ट वीक म्हणजेच पास्ट टेन्ससाठी काय वापरत असतो तर आपण हॅड टू वापरत असतो. म्हणजे ती घटना भूतकाळात करावी लागली होती किंवा केली गेली होती. आय वॉज लेट फॉर द वर्क येस्टरडे. आय हॅड टू गो टू द डेंटिस्ट. मला काल कामावर जायला उशीर झाला होता, मला डेंटिस्टकडे जावे लागले होते. वाय आय वॉज लेट बिकॉज आय हॅड टू गो टू द डेंटिस्ट. असे देर वॉज नो बस सो वी हॅड टू वॉक होम. बस नव्हती त्यामुळे आम्हाला घरी चालत जावे लागले. आणि मित्रांनो या वाक्यामध्ये आपण हॅड टू वॉक, हॅड टू गो वापरत आहोत. Now see friends, in question and negative we use do, does and did. Do, does for present and did for past. आणि आपण जेव्हा प्रश्न विचारत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो तर डू डज हे वाक्याच्या सुरुवातीला घेतो आणि त्यानंतर कर्ता वापरतो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स वापरत असतो. आणि जेव्हा डीड वापरतो त्यावेळेस आपण डीड हे पास्ट टेन्समध्ये वापरत असतो. आता मित्रांनो प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन आपण तयार करूया आणि पास्ट टेन्सची क्वेश्चन तयार करूया. आता आपण डू वापरून कसा क्वेश्चन प्रेझेंट टेन्समध्ये तयार करावा बघूया. डू आय हॅव अ पेन और डू वी हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे का, अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण तयार करू
शकतो. म्हणजेच काय, माझ्याकडे नोटबुक आहे का, अशा पद्धतीने वेगवेगळे सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो. तर यामध्ये आपल्याला काय वापरावे लागते, डू प्लस आय म्हणजेच करता, डू आय हॅव आणि नंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता यानंतर आपण बघू शकतो, डू आय हॅव, डू वी हॅव, डू यू हॅव, डू दे हॅव. म्हणजेच आपण सिंग्युलर आय आणि प्लुरल वी यू आणि दे पूर्वी डू हे क्रियापद वापरतो. आणि जेव्हा हे शी इट असेल तेव्हा आपण डज हे क्रियापद वापरत असतो प्रेझेंट टेन्समध्ये. आणि आता आपण बघूया डू नॉट. आता डू नॉट म्हणजे काय, तर निगेटिव्ह. आय डू नॉट वॉन्ट टू कम विथ यू. मला तुझ्यासोबत यावेसे वाटत नाही किंवा मला तुझ्यासोबत यायचे नाही. वी डोंट वॉन्ट टू प्ले. आम्हाला खेळायचे नाही. यू डोंट हॅव टू प्ले विथ मी. तू माझ्यासोबत खेळायला नको. आता ही शी इट असताना आपण काय वापरतो, तर डज नॉट वापरतो. निगेटिव्ह करताना डज आणि नंतर नॉट वापरतो. ही डज नॉट वॉन्ट टू प्ले. त्याला खेळावेसे वाटत नव्हते किंवा तो खेळायला नव्हता. अशा पद्धतीने शी डज नॉट वॉन्ट टू कम विथ मी, अशा पद्धतीने आपण सेंटेन्स तयार करू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी पास्ट टेन्स. वी विल सी नाउ इन पास्ट टेन्स वी यूज डीड. आता डीड नंतर आपण काय वापरतो, डीड आय हॅव टू, नंतर डीड वी हॅव टू. आणि आता आपण काही सेंटेन्सेस देखील बघणार आहोत. आणि नंतर आपण आय वी यू दे ही शी इट नंतर डिडंट वापरून वाक्य नकारार्थी देखील करत असतो. आणि अशा प्रकारची वाक्य कशी तयार करावी ही आपण अभ्यासूया. नाउ लेट अस सी फ्रेंड्स, आय डोंट हॅव टू डू, इट इज नॉट नेसेसरी टू डू इट. मला ते करायची गरज नाही कारण ते आवश्यक नाही, या अर्थासाठी आपण वापरत आहोत. ते करण्याची गरज नाही कारण की ते आवश्यक नाही म्हणून मी ते नाही केले तरी चालेल. आय एम नॉट वर्किंग टुमॉरो सो आय डोंट हॅव टू वेकअप अर्ली. मी उद्या काम करणार नाही त्यामुळे मला लवकर उठण्याची गरज नाही. आता मला उठण्याची गरज का नाही, तर मला उद्या काम करायचे नाही किंवा मी काम करणार नाही म्हणून मला उठण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण डोंट हॅव टू वापरून वाक्य तयार करत आहोत. आणि हे कोणते वाक्य आहे, तर हे निगेटिव्ह वाक्य आहे. रमेश डझंट हॅव टू वर्क व्हेरी हार्ड, ही हॅज गॉट ॲन इझी जॉब. रमेशला फार कष्ट करावे लागत नाही, त्याला सोपे काम मिळाले आहे. आता त्याला जास्त कष्टाचे काम का करावे लागत नाही, कारण की त्याला खूप इझी काम मिळाले आहे, सोपे काम मिळाले आहे. आणि यामध्ये आपण वापरत आहोत डझंट हॅव टू वर्क. म्हणजेच डज प्लस नॉट प्लस हॅव टू अशा पद्धतीने आपण ही वाक्य तयार करत असतो. आणि हॅव टू नंतर आपण बेस फॉर्म ऑफ द वर्ब वापरत असतो जो की आहे वर्क. वी डिडंट हॅव टू वेट व्हेरी लॉंग, द बस केम अप अर्ली. आम्हाला फार काळ थांबावे लागले नाही, बस लवकर आली. बस लवकर आली म्हणून काय झाले, तर आम्हाला जास्त काळ थांबावे लागले नाही. नाउ फ्रेंड्स, हॅव टू अँड मस्ट. आता आपण हॅव टू आणि मस्ट कसा वापरावा हे शिकूया. यूज मस्ट वेन यू से व्हॉट यू थिंक इट इज नेसेसरी. युजली हॅव टू इज ऑल्सो पॉसिबल. आणि हॅव टू म्हणजे काय, तुम्हाला असे वाटते की ते खूप आवश्यक आहे, गरजेचे आहे, त्यावेळेस आपण वापरत असतो हॅव टू. आणि हे काय आहे, हे पॉसिबिलिटी दाखवत असते. इट इज फॅन्टॅस्टिक फिल्म, यू मस्ट सी इट और यू हॅव टू सी इट. आणि ही एक अतिशय चांगली मूवी आहे, तुम्ही ती बघितलीच पाहिजे. या वाक्यामध्ये हॅव टू आणि मस्ट याचा अर्थ सेमच असतो, जवळपास यांचा मिनिंग हा सेमच असतो. आय मस्ट गो देअर, मला तेथे गेलेच पाहिजे. आय हॅव टू गो देअर, मला तेथे जावेच लागेल किंवा मला तेथे गेलेच पाहिजे. अशा पद्धतीने हॅव टू आणि मस्टचा अर्थ हा सेमच असतो. यूज मस्ट वेन यू से व्हॉट यू थिंक इट इज नेसेसरी. युजली हॅव टू इज ऑल्सो पॉसिबल. सीमा विल नॉट बी हिअर दिस आफ्टरनून, शी हॅज टू गो टू द डॉक्टर. आणि ही वाक्य निगेटिव्ह वाक्य आहेत. आणि यामध्ये आपण काय वापरत आहोत, तर विल नॉट बी हिअर. आता विल नॉट म्हणजे काय, ती नसेल. आणि शी हॅज टू गो टू द डॉक्टर म्हणजे तिला डॉक्टरकडे जावे लागेल म्हणून ती इथे नसेल.
आणि हॅज टू वापरून आपण वाक्य तयार करत आहोत. इन मेनी कंट्रीज मेन हॅव टू डू मिलिटरी सर्व्हिस. आणि खूप साऱ्या देशांमध्ये लोकांना मिलिटरी सर्व्हिस करावीच लागते. येथे काय वापरत आहोत? हॅव टू डू. ते करावेच लागते या अर्थाने. नाव सी फ्रेंड्स, वुड यू लाईक, डू यू वॉन्ट. आपल्याला जर समोरच्याला क्वेश्चन विचारायचा असेल त्यावेळेस आपण बोलत असतो वुड यू लाईक और डू यू वॉन्ट. वुड यू लाईक टू कम विथ मी. तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का? वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. तुम्हाला एक कप चहा किंवा एक कप कॉफी घ्यायला आवडेल का? आपण अशा पद्धतीने वुड यू लाईक टू हेल्प हिम. तुला मला मदत करायला आवडेल का? वुड यू लाईक टू डान्स विथ मी. तुला माझ्यासोबत नाचायला आवडेल का? अशा पद्धतीने आपण वुड यू लाईक आणि रिमेनिंग पार्ट वापरत असतो. काही सेंटेन्समध्ये आपण टू वापरतो तर काही सेंटेन्स हे विदाउट टू वापरून देखील तयार करत असतो. वी यूज वुड यू लाईक टू ऑफर थिंग्स. आपण वुड यू लाईक टू हे समोरच्या व्यक्तीला काहीतरी ऑफर करताना म्हणजे तुला हवे आहे का, तुला पाहिजे आहे का यासाठी वापरत असतो. वुड यू लाईक सम कॉफी. आता या वाक्याचा अर्थ काय होत आहे तर तुम्हाला थोडी कॉफी प्यायला आवडेल का, तुम्ही कॉफी घ्याल का. तर आपण जर समोरच्याला विचारले तर समोरची व्यक्ती काय बोलेल? येस प्लीज. होय मला आवडेल, होय कृपया आणि कृपा करून मला द्या असे समोरच्या व्यक्तीचे आन्सर असेल. म्हणून आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर वापरून क्वेश्चन विचारू शकतो. वुड यू लाईक टू हॅव डिनर. तुम्हाला जेवण घ्यायला आवडेल का अशी क्वेश्चन तयार करता येतात. वुड यू लाईक अ सिगारेट. नो थँक्यू, आय डोंट स्मोक. तू सिगारेट घेशील का? नको धन्यवाद, मी धूम्रपान करत नाही. आणि आपण जर समोरच्या व्यक्तीला तू सिगारेट घेशील का या अर्थाने वुड यू लाईक अ सिगारेट हे सेंटेन्स वापरू शकतो, विचारू शकतो. व्हॉट वुड यू लाईक, टी और कॉफी. टी प्लीज. तुम्ही काय घ्याल, चहा की कॉफी. मी चहा घेईन कृपया आणि कृपा करून मला चहा द्या, मी चहा घेईल. नाव फ्रेंड्स अजून काही सेंटेन्सेस बघूया. वी यूज वुड यू लाईक टू इन्व्हाइट समवन. वुड यू लाईक टू वापरून वाक्य तयार करत असतो. वुड यू लाईक टू कम टू माय पार्टी. तुला माझ्या पार्टीत यायला आवडेल का. वुड यू लाईक टू हॅव अ डिनर विथ मी ऑन संडे. तुला रविवारी माझ्याबरोबर जेवायला आवडेल का. यस आय वुड लव टू. होय मला आवडेल, मला तुमच्या बरोबर जेवायला आवडेल. म्हणजेच आय वुड लव टू हॅव डिनर विथ यू. आणि आपण जर समोरच्याला ऑफर केले की तुम्हाला माझ्यासोबत जेवायला आवडेल का, तुम्हाला माझ्यासोबत पार्टीला यायला आवडेल का, तर आपण यासाठी हे सेंटेन्स स्ट्रक्चर वापरत असतो. वुड यू लाईक टू कम, वुड यू लाईक टू हॅव डिनर आणि आपण क्वेश्चन विचारत असतो किंवा ऑफर करत असतो. वुड यू लाईक टू गो धिस इव्हनिंग. तुला आज संध्याकाळी जायला आवडेल का. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन तयार करत असतो, विचारत असतो. नाव फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट. आय वुड लाईक इज अ पोलाइट वे ऑफ सेईंग आय वॉन्ट. आणि आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण पोलाइटली कसे सांगू शकतो तर आपण आय वुड लाईक वापरून आय वॉन्ट या अर्थासाठी बोलू शकतो. आता आपण बोलत असतो आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. मला पाणी पाहिजे आहे, मला एक ग्लास पाणी पाहिजे आहे. तर आपण पोलाइटली कसे बोलू शकतो. आय वुड लाईक टू हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. मला कृपया करून एक ग्लास पाणी द्या किंवा मला एक ग्लास पाणी हवे आहे असे आपण बोलू शकतो. नाव सी फ्रेंड्स सेंटेन्सेस. आय वुड लाईक फिश प्लीज. कृपया मला मासे खायला आवडेल. आता या वाक्यामध्ये आपण काय वापरत आहोत तर आय वुड लाईक आणि आय वुड लाईक वापरून आपण समोरच्याला आपली पोलाइटली रिक्वेस्ट म्हणजेच पोलाइटली आपण काहीतरी पाहिजे आहे हे सांगू शकतो. आय एम थर्स्टी, आय वुड लाईक अ ड्रिंक. मला तहान लागली आहे, मला पाणी प्यायला आवडेल. आणि आपण काय बोलत आहोत तर आय वुड लाईक अ ड्रिंक, मला पाणी प्यायला आवडेल. आय वुड लाईक टू सी द फिल्म ऑर टेलिव्हिजन धिस इव्हनिंग. मला आज संध्याकाळी चित्रपट किंवा टी व्ही बघायला आवडेल. नाव फ्रेंड्स लेट अस सी सम सेंटेन्सेस ऑफ वुड यू लाईक अँड आय वुड लाईक, डू यू लाईक अँड आय लाईक. वुड यू लाईक सम टी, डू यू वॉन्ट सम टी. तुम्हाला चहा प्यायला आवडेल का,
चहा घेशील का अशा अर्थाने आपण बोलत असतो. तर याचे आन्सर हे आपण अशा पद्धतीने देखील देऊ शकतो. येस, आय वुड लव टू अशा पद्धतीने आपण आन्सर करू शकतो. वुड यू लाईक टू गो टू सिनेमा टुनाईट? येस, आय वुड लव टू. तुला आज रात्री सिनेमाला जायला आवडेल का? होय, मला आवडेल. आता डू यू लाईक किंवा आय लाईक वापरून कसे वापरावे ते आपण आता शिकणार आहोत. डू यू लाईक टी? डू यू थिंक टी इज नाईस? तुम्हाला चहा आवडतो का? चहा चांगली गोष्ट आहे का असे तुम्हाला वाटते का? असे आपण विचारू शकतो. आणि यासाठी आपण वापरत आहोत डू यू लाईक ही सेंटेन्स फॉर्मेशन. डू यू लाईक गोईंग टू सिनेमा? यस, आय लाईक गोईंग टू सिनेमा अ लॉट. तुम्हाला सिनेमात जायला आवडते का? होय, मला सिनेमाला जायला खूप आवडते. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड मॉडल वर्ब्स. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचं टॉपिक मॉडल वर्ब्स हे शिकलेलो आहोत. आणि यामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत तर मस्ट, हॅव टू, हॅज टू, त्यानंतर डू नॉट, डज नॉट आणि यामध्ये आय वुड लाईक टू, डू यू लाईक, आय लाईक या प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन शिकलेलो आहोत. आणि फ्रेंड्स, मी अशी अपेक्षा करतो आपल्याला चांगल्या पद्धतीने हा टॉपिक समजला असेल. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.